मोहोपाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम गाथा पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न। मोहोपाडा येथील जनता विद्यालयाच्या भव्य मैदानात अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम गाथा पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला। रसायनी येथील वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम गाथा पारायण हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याला रोज हजारोंच्या संख्येने वारकरी आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते। सायंकाळी 4 ते 5 स्थानिक महाराजांचे प्रवचन होत होते, तर सायंकाळी 7 ते 9 कीर्तन संपन्न होत असे। हभप माधव महाराज रसाळ बारामती, हभप पुंडलिक महाराज देहूकर देहू, हभप नरहरी महाराज सांगळे आळंदी, हभप पंडित महाराज क्षीरसागर आळंदी, हभप जलाल महाराज सय्यद नाशिक, हभप श्रीपाद महाराज जाधव सातारा, हभप जयवंत महाराज गोसावी त्र्यंबकेश्वर यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले। गुरुवारी जनता विद्यालय मैदान ते मोहोपाडा बाजारपेठेतून श्री दत्त मंदिर अशी दिंडी सोहळा पार पडलाय। यानंतर दीपोत्सवाचा कार्यक्रम झाला। तर शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी हभप पांडुरंग महाराज घुले गाथा मंदिर देहू यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले। यावेळी माजी सरपंच संदीप मुंढे व सरपंच उमाताई मुंढे यांच्या हस्ते हभप पांडुरंग महाराज घुले यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। तसेच काल्याचा महाप्रसाद माजी सरपंच संदीप मुंढे यांच्या हस्ते देण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने वारकरी आणि रसायनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम गाथा पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळ, रसायनी पाताळगंगाचे सर्वश्री हभप कृष्ण आप्पा गुडेकर, नाना गायकवाड, पंढरीशेठ कुरंगळे, अनंता करणेकर, चंद्रकांत राऊत, बिभीषण पवार, प्रकाश माळी, रमेश कोकंबे, बबन कुरंगळे तसेच सर्व वारकरी बंधू भगिनींनी परिश्रम घेतले। या सोहळ्याला सर्व राजकीय पक्षाचे पुढारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.